तपोवन मधल्या जागेवरच साधुग्राम उभं राहावं अशी भूमिका महंत सुधीरदास पुजारी यांनी मांडलेली होती। मात्र आता त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे महंत गणेश बाबा यांनी तपोवनाला भेट देऊन पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केलाय। तपोवनातली झाडं तोडू नयेत, वृक्ष तोडण्याचा अट्टहास कुणाचाच नाही, साधू अनुष्ठान झाडाखाली किंवा अंतरावरूनही करू शकतात अशी भूमिका मांडल्यानं साधूंमध्येच आता 2 गट पडण्याची शक्यता आहे। याआधीच निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी साधुग्राम आहे त्याच ठिकाणी होईल अशी भूमिका मांडलेली होती। दरम्यान त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे महंत गणेश बाबा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। एकूण 13 आखाडे आहे, तर 13 आखाड्यापैकी 10 त्र्यंबकेश्वरला असतात, 3 आखाडे इथे आहे। 3 आखाड्यांची व्यवस्था आखाड्यांमध्येच आहे। त्यांचा कुठल्याही प्रकारचा इथे ह्यात वृक्षतोडी मागे काहीही सहभाग नाही, कुठलाही अट्टहास नाही, आग्रह नाही, प्रशासनाशी नाही, राज्य सरकारशी नाही। त्यामुळे आम्ही गाफील आहोत। फक्त चर्चा साधूंच्या नावाखाली चाललेली आहे, कुंभमेळ्याच्या नावाखाली चाललेली आहे आणि साधू संतांना कुठेतरी एक विरोध, कुठेतरी काहीतरी व्यंग दाखवायचं आणि साधू संतांचा समाजापुढे काहीतरी विरोध दर्शवायचा।